वास्तव पाहता कुणी कितीही छाती ठोकपणे सांगितलं तरी देखील हा कारखाना पुन्हा ताकदीने उभा राहील हे अशक्यच आहे। एकेकाळी जिल्ह्यात राज्यात नव्हे तर आशिया खंडात नावाजलेला कारखाना होता। आता फक्त दोनच पर्याय या कारखान्यासमोर आहेत। एक तर म्हणजे हा कारखाना बंद पडे तोवर चालवायचा किंवा एखाद्या खाजगी व्यवस्थापनाला चालवायला द्यायचा। राजकीय सत्तेच्या सारीपाटात येणाऱ्या प्रत्येकानं या रोपट्याला जपायचं सोडून ओरबाड्याचंच काम केलं। नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज। भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांनी एक पत्रकार परिषद घेतली। यामध्ये मागील हंगामातील पार पडलेल्या म्हणजे 25-26 सालामधील जो हंगाम पार पडला त्याचं जे ऊसाचं गाळप झालं त्या ऊसाची ऊस उत्पादक सभासदांबरोबरच तोडणी ओढणी आणि वाहतूकदारांची बिलं ज्या त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती दिली। अगदी अभिमानानं दिली। सोबतच येणारा हंगाम देखील यशस्वीपणे पार पडो असा आशावाद देखील त्यांनी बोलून दाखवलाय। पण कारखान्याची डब घ्यायला आलेली आर्थिक परिस्थिती, शेकडो कोटींचा थकीत कर्जाचा वाढतच जाणारा आकडा आणि घटत चाललेल्या ऊसाचं उत्पादनाचं आपल्या भागातील क्षेत्र आणि सुज्ञ म्हणजे सभासद म्हणजे जो कारखान्याचा सभासद आहे तरी देखील स्वतःचा कारखाना असून पाठ फिरणारा सभासद आणि याबरोबरच कारखानदारी अडचण आणणारी शासनाची सर्व ध्येय धोरणं या सर्वांचा जर विचार केला तर पुढचा हंगाम सुरू तर होईल, पण यशस्वी होईल का नाही हे मात्र कोणाला सांगता येणार नाही। आणि वास्तव पाहता कुणी कितीही छाती ठोकपणे सांगितलं तरी देखील हा कारखाना पुन्हा ताकदीने उभा राहील हे अशक्यच आहे, शक्यच नाही। आता फक्त दोनच पर्याय या कारखान्यासमोर आहेत। एक तर म्हणजे हा कारखाना बंद पडे तोवर चालवायचा किंवा एखाद्या खाजगी व्यवस्थापनाला चालवायला द्यायचा आणि येत्या थोड्या दिवसातच हा निर्णय घ्यावा लागणारच आहे अशी परिस्थिती आहे। या कारखान्याची पार्श्वभूमी पाहिली तर करवीर आणि राधानगरी तालुक्यातील 38,000 ऊस उत्पादकांचा संसार फुलवणारा, त्याबरोबरच हजारो कामगारांना रोजीरोटी देणारा आणि छोट्या मोठ्या असंख्य व्यावसायिकांना स्थैर्य देणारा हा भोगावती सहकारी साखर कारखाना एकेकाळी जिल्ह्यात राज्यात नव्हे तर आशिया खंडात नावाजलेला कारखाना होता। दादासाहेब पाटील कौलकरांनी 60-70 वर्षापूर्वी लावलेल्या ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं। हे वटवृक्ष हा गोड फळ देखील द्यायला लागला। पण राजकीय सत्तेच्या सारीपाटात येणाऱ्या प्रत्येकानं या रोपट्याला जपायचं सोडून ओरबाड्याचंच काम केलं। अगदी पिकलेल्या फळांबरोबरच कच्ची फळं आणि पाने फुले देखील ओरबाडून खाली गेली आणि त्यामुळंच आता 75कडे निघालेला हा वटवृक्ष सध्या वटताना दिसतोय। एकेकाळी शेकडो कोटींच्या ठेवी असणारा सक्षम कारखाना आता शेकडो कोटींच्या कर्जाखाली दबताना आणि गुदमरताना दिसतोय। इथे येणारा प्रत्येक जण सत्ता मिळवण्यासाठी हा कारखाना फक्त आम्हीच चालवू शकतो या आत्मविश्वासाने येतो, पण काटकसरीतून कर्जाचा आकडा मात्र काही खाली आणल्याचं कुणालाही दाखवता आलेलं नाही। त्यामुळे वर्षाला 5-50 कोटी रुपयांची वाढच होताना दिसते। मग या दोषी कोण आणि चूक कोणाची हा प्रश्नच अनुत्तर येत आहे। या कारखान्याची क्षमता वाढवण्याच्या कारणानं विस्तारीकरण केलं गेलं, पण फायदा दूरच राहिला। त्या विस्तारीकरणासाठी काढलेलं कर्ज देखील फिटलं नाही आणि ते फेडण्यासाठी पुन्हा एकदा कारखान्याच्या मालमत्तांवर देखील कर्ज काढलं गेलं। वर्षानुवर्षे हा आकडा वाढतच गेला आणि आत्ताच्या घडीला एकही अशी गोष्ट नाही आहे की ज्यावर कर्ज काढता येईल। आणि म्हणूनच की काय, आता हा कारखाना सहकारातून कुणीही चालवू शकणार नाही हे सत्य कुणीच नाकारणार नाही। जिल्हाभरातील अनेक सहकारी साखर कारखाना आता खाजगी उद्योजक चालवत आहेत आणि त्यानंतरच ते कारखाने सुरळीत चालताना दिसत आहेत। त्यामुळे हा पर्याय आपल्या भोगावतीमध्ये चालेल का, हा अवलंबावा का, अशा द्विधावस्थेमध्ये हे संचालक मंडळ आहे। अर्थात या गोष्टीला संचालकांना मर्यादा आहेत। त्यामुळे या पर्यायाबद्दल सभासदांना देखील अनुकूल बनवण्याचं एक मोठं दिव्य या संचालक मंडळासमोर असणार आहे। हा कारखाना ज्यांच्या मालकीचा आहे तो ऊस उत्पादक सभासद, ज्यांच्या कष्टावर चालतोय तो कामगार आणि या सर्वांनाच विश्वासात घेऊन याविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे। हा कारखाना कोण चालवायला घेणार, तो किती वर्षे चालवणार, या प्रश्नांचं उत्तर हे एखादा तज्ञच देऊ शकेल। पण तरी देखील या भोगावती नदीकाठच्या आणि या भोगावती साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी हा कारखाना टिकवण्यासाठी काय करता येईल याविषयी सूचना मात्र प्रशासनाला देणं अपेक्षित आहे। सहकारातून समृद्धीकडे आणि समृद्धीकडून पुन्हा अधोगतीकडे निघालेल्या या कारखान्याविषयीच्या सर्व अपडेट्स आपल्याला आम्ही देणार आहोत। हा जो भोगावती सहकारी साखर कारखाना आहे, या सहकाराच्या मंदिरामध्ये कर्जाची सुरुवात झाली कशी, कोणते निर्णय चुकल्यामुळे कर्जामध्ये वाढ होत गेली, शेकडो कोटींचं कर्ज कसं झालं, यापासून ते आतापर्यंतचे सर्व अपडेट्स आम्ही आपल्याला देणार आहोत। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा रिपोर्ट शेअर करा आणि पाहत राहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।